मध्ये आम्ही बोलतो ते म्हणजे आमच्या तक्रारी. तर शिल्पा तुळसकर, तुमच्याबद्दल लोकांची अशी तक्रार आहे की तुम्ही मराठीपेक्षा हिंदी मालिकांना जास्त प्राधान्य देता. मला येणारं चांगलं काम असं बघून काम निवडते. मराठी सिरियल्स म्हणाल तर आजकाल ज्या मराठी डेली सोप्स जे येतात ते माझ्या आवडीचं नाही आहेत म्हणून मी करत नाही. असं आहेत म्हणून नाही. मला अविनाश नारकरनी जो माझा खूप चांगला मित्र आहे, खूप छान गोष्ट सांगितली होती जी मला सांगावीशी वाटते. मी एकदा त्याला म्हटलं की तो म्हणाले तू का सिनेमे करत नाहीस, तू करत नाहीस म्हणून सिनेमे येत नाही. म्हटलं अरे असं नाहीये, ते बायको हरवली स्टँडवर आणि वहिनीच्या काचेच्या बांगड्या आणि हिरव्या बांगड्या मी नाही करू शकत. तर म्हणाला का नाही करू शकत, तू ऍक्ट्रेस आहेस ना, मग तुला करायला जमलं पाहिजे, ते प्रत्येक गोष्ट जमली पाहिजे. आणि ते सिनेमे बघणारा सुद्धा एक खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे ज्यांची ती आवड आहे. करेक्ट. सो हे चांगलं वाईट हे ठरवणारे आपण कोण. सो मला त्याचं म्हणणं पटतं, पण मग मी जाऊन सांगावं का लोकांना आता. मग तू अप्रोचेबल वाटत नाहीस की काय लोकांना की नाही शिल्पा तुळसकरांच्या घरी गेलं ना आणि त्यांना जर का भूमिकेसाठी विचारलं तर पहिल्यांदा त्या डोक्यात काहीतरी हातोडा घालतील असं वाटत असावं कदाचित. आणि तो हातोडा म्हणजे माझं रेम्युनरेशन असेल, खूप पैसे मागेल की काय, असं माझ्या एका मित्राने अलीकडे मला सांगितलं की कदाचित. कारण मी हे सारखं बोलून दाखवतेय की का नाही बरं येत असे सिनेमे माझ्याकडे. आता नाट्य निर्मात्यांसाठी तू काय सांगशील. माझी उलट तक्रार आहे की माझ्याकडे मराठी नाटकं, मला सांगावं कुठल्या मराठी निर्मात्यांनी की आम्ही हे नाटक घेऊन शिल्पाकडे गेलो आणि तिने हे उत्तम नाटक होतं आणि हे शिल्पानी नाही सांगितलं. पण म्हणून मी नाटक केलं नाही असं नाही, मी मराठी नाटक केलं नाही. मी रंगभूमीपासून लांब नाही राहू शकले. मी पुरुष इंग्लिशमध्ये केलं, तर मी एक गुजराती नाटक केलं. कारण मी मगाशी म्हटलं तसे टीव्हीचे काही लिमिटेशन्स आहेत. त्यातलं एक आहे की इट डज नॉट चॅलेंज यू ॲट ऑल. एका लिमिट पलीकडे तुम्ही सुपरबली शिकू शकता हे कसं करायचं, काय करायचं, आणि हे येतच मला असं आपल्याला वाटायला लागतं आणि मग खूप कंटाळा येतो आणि म्हणूनच ते बोरिंग होतं. म्हणून मग मी इंग्लिश कर, कुठे गुजराती कर, पण नाटक कर, असा जरा एक हे ठेवला. मिलिंद गुणाजी, तुम्ही आतापर्यंत कधी दाढी काढली नाहीत ही लोकांना गोष्ट फार खुपली. तुमची दाढी सुद्धा लोकांना खूप. तुला दाढी का खुपते. बरं एनिवे, काय काही गोष्टी तुमचा ब्रँड बनतात आणि त्यामुळे ती दाढी आणि माझं असं एक समीकरण झालं दिग्जाम नंतरच. तरी त्यातल्या त्यात मी त्या दाढीला जरा वेगवेगळे शेप द्यायचा प्रयत्न केला. याचं कारण पहिल्यांदा ती दाढी शेखर कपूर सारखी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता दिग्जामवाल्यांचा. कारण मी शेखर कपूर सारखा दिसावा सुरुवातीला, जोपर्यंत माझी ओळख निर्माण होत नाही. पण मला त्याचा राग यायचा जाम की मला कोणाच्या सारखं तरी बनवायला बघतात. मग मी हळूच त्या इथलं काढायला सुरुवात केली. मग आता इतकं असं झाल्यावर मग काही लोक म्हणाले अरे नाना पाटेकर आणि तुम्ही एकदम सारखे दिसता वगैरे असं हिंदी फिल्म इंडस्ट्रीत बरेच वेळा छापून यायला लागलं. मग मी म्हटलं तर सगळ्या वेळ माझे दुसऱ्यांचे कंपॅरिझन का होते, म्हणून मी इथे माझी एक वेगळी दाढी तयार केली जी अशी आता मी परमनंट ठेवली. याचा माझा ट्रेडमार्क आहे. त्यामुळे मी सगळे आतापर्यंत मॉडेलिंग, म्हणजे आज मी गेली 23 वर्ष मॉडेलिंग करतोय. एकदाही काढलेली नाही. फक्त एकदा मी काढली एका चित्रपटाकरता. कमला हसन जो फार मोठा नट दिग्दर्शक, त्याने मला सांगितलं होतं की ऍज अन ऍक्टर यू शुड डू समथिंग न्यू, तू काहीतरी नवीन करायला पाहिजेस. आणि त्याने मला असं बघून सांगितलं तू या माझ्या पिक्चर करता तू दाढी काढ. आणि त्याचा अभय म्हणून एक पिक्चर होता, दुर्दैवाने फार लोकांनी बघितला नाही तो, त्यामुळे लोकांना कळलं नाही मी दाढी काढली की नाही. त्यामुळे तो एक पिक्चर होता की ज्याच्यात मी दाढी काढली होती. मराठी नट हिंदीमध्ये जाऊन मोठे झालेत अशी फार कमी उदाहरणं आहेत. त्याच्यापैकी एक तुला चान्स मिळालेला होता फरेबमध्ये, आणि मग असा जो हिरो आहे तो हिरो पुढे विरासतमध्ये जाऊन विलन झाला. हे तुझ्या फॅन्सना बरंच खूपलं. नाही, फरेबमध्ये सुद्धा मी विलनच होतो. मी अँटी हिरोज होतो आणि त्याच्यामध्ये माझा शेवटी मी मरतो, म्हणजे मला मारण्यात येतं. फक्त त्याच्यामध्ये मला गाणं देण्यात आलं होतं ये तेरी आंखें झुकी झुकी, जे नंतर खूप पॉप्युलर झालं आणि तेव्हाही प्रचंड पॉप्युलर होतं. आणि त्यामुळे लोकांचा गैरसमज झाला की त्यांना असं वाटलं की हा हिरो आहे. आणि इनफॅक्ट मला बरेचसे त्यानंतर चित्रपट ऍज अ हिरो साईन करायला प्रोड्युसर झाले आणि मी तेच केले. पण मला कळत होतं की मी झाडामागे नाच करणाऱ्या जो हिरो असतो त्या कॅटेगरीत येत नाही. कारण मला एक तर डान्स वन्स काही जमत नाही आणि माझी पर्सनॅलिटी अशी की ती त्या साच्यात बसत नाही कुठे. त्यामुळे मी जो दुसरा मार्ग अनुसरला, विरासत किंवा त्याच्यानंतर बरेच चित्रपट, जुलमी, जोर वगैरे, ज्याच्यामध्ये अँटी हिरो टाईपच्या ज्या भूमिका होत्या, त्या खलनायक म्हणून एक माझी डेफिनेटली छाप मात्र पडली अगदी देवदास पर्यंत. त्यामुळे त्याचा मला उपयोग झाला. कारण माझ्या वेळेला जे हिरो म्हणून आली होती मंडळी, फ्रँकली स्पीकिंग, म्हणजे माझ्या बरोबर जो अख्खा लॉट आला होता, चंद्रचूड सिंग, शरद कपूर, सम्राट मुखर्जी, मुकुल देव, यापैकी मला आता सध्या मी तरी दिसतो तरी आहे. म्हणजे कारण मी हा दुसरा जे व्हिलनचा जो स्लॉट होता त्याच्यामध्ये राहिलो.
त्यामुळे मला वाटतं जे आपल्याला म्हणजे लोकांना जे आपल्याकडून आवडतं ते केलेलं जास्ती चांगलं. एवढ्या मोठ्या बॅनर्सचे, एवढ्या मोठ्या स्केलचे ज्यावेळेला चित्रपट तू केलेले आहेस हिंदीमधले, त्यावेळेला मग छोट्या स्केलवरती होणारे मराठी ऐतिहासिक चित्रपटामध्ये तू ज्यावेळेला दिसतोस त्यावेळेला लोकांना ते खूपतं. नाही, ऐतिहासिक आता माझा एकच येणार आहे, कारण तो जिजाऊ जो चित्रपट आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा शहाजी महाराजांची भूमिका आहे. काय होतं, मला अगदी मनापासून विचारशील तर मला शिवाजी महाराज करायला अगदी मनापासून इच्छा होती आणि अजूनही आहे आणि पुढेही असेल. पण काय होतं की माझा उंची हा एक मोठ्या ह्याच्यामध्ये तोटा असतो, कारण मी 6 फूट 2 इंचाच्या वर आहे. आणि असं एका प्रोड्युसरने म्हटलं होतं की जर तुला शिवाजी बनवलं, शिवाजी महाराज जर तू झालास तर 8 फुटाचा अफजल खान कुठून शोधायचा हा प्रॉब्लेम असल्यामुळे मला शिवाजी महाराज कधी करायला मिळाले नाहीत. पण त्यामुळे म्हटलं ऍटलीस्ट काही नाही तर शहाजी महाराज जर मी करत असेल तर काय वाईट. आणि माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय जो महाराज तो करतो, त्यामुळे मला याच्यात मला काही वाईट वाटत नाही. मी असे जर चांगले चित्रपट आले मराठीमधले, आणि मराठीतला माझे काही चित्रपट चांगले गाजले, बापू बिरू वाटेगावकर वगैरे, ऐतिहासिक नसला तरी त्या धर्तीचा चित्रपट म्हणजे एका कालखंडातला चित्रपट होता, तो आवडला लोकांना. कवी म्हणून तुझ्याबद्दलची तक्रार अशी आहे की तुझ्या कविता मात्र फारशा रोमॅन्टिक नसतात, त्यात जास्त निसर्ग, पाऊस वगैरे अशा गोष्टी असतात, हे तरुणांना खूप खूपतं. मी निसर्गातला रोमांस दाखवायचा प्रयत्न करतो. आता मी कविता माझी एक म्हणतो, हो हो, अशी प्रेमळ कविता आहे. हा थेंब पावसाचा डोळ्यात का सजावा, हा गंध केवड्याचा हृदयात का रुतावा, प्राजक्त या मनीचा स्वप्नात दरवळूनी शय्येवरी न येता मातीत का मिळावा. मग अशा कविता वाचल्यानंतर मग राणी कशा प्रकारे बघते, म्हणजे मी एवढा अर्थ वगैरे का होत असं म्हणजे कधी कधी मी डायरेक्ट प्रेमळ कविता नसतात माझ्या अर्थच कविता असतात, त्यामुळे त्यातून दुःख का असतं असं त्याला कधी कधी वाटतं. अहो ही माझ्यासाठी नाहीये का, तिला कळतं ते, कारण त्या सगळ्या म्हणजे कोणासाठी म्हणजे काय म्हणतात ते, जनरली मॅरिड माणूस असतो तर काही काळ संसार केल्यानंतर त्याच्या मनाची जी स्थिती झालेली असते त्याच्यात कविता निर्माण होतात. प्रेमवीरांची अशी तक्रार आहे की संध्याकाळी आपलं बाईक घेऊन बाहेर निघालं आणि थोडं प्रेम करायला जाऊन छान ठिकाणी बसलं, अशी पर्यटन स्थळ तुम्ही का नाही दाखवत? मी असं करतो की ही अशी ठिकाणं दाखवतो की तिकडे रस्ते व्हावेत, म्हणजे तिथे रस्ते झाले की या सगळ्यांकरता एक सुकर मार्ग व्हावा, असा दृष्टिकोन ठेवून, म्हणजे सगळ्यांनी त्याच्यामध्ये सरकार सुद्धा आलं आपलं, त्यांनी हे बघावं की इथे आज आपण मार्ग तयार केले तर असे अनेक लोकांची जी कुचंबणा होते ती होणार नाही आणि मंडळी तिकडे जाऊ शकतील. हा समोर एक मोठा असा वाईट दृष्टिकोन असतो माझा आणि म्हणून मी करतो. आणि आता वेळ झालेली आहे ती आहे आजच्या आपल्या पॅरडी सॉंगची. चलते चलते मेरी ये बात याद रखना, कभी इतना ना घूमना, कभी इतना भी ना घूमना. चलते चलते मेरी ये बात याद रखना, कभी इतना भी ना घूमना, कभी इतना भी ना घूमना. भूले से भी एक्टिंग को तुम अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. बुक लिखते लिखते जब तुम कहीं खो जाओगे, फिर बॉलीवुड के बादल में गुम ही हो जाओगे. घूमना तो फिर भी बॉलीवुड में शुरू ही रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. भटकते भटकते कभी तुम एक्टिंग को अलविदा ना कहना. नाही नाही असं कसं, पोटावर पाय म्हणजे आपलं ब्रेड अँड बटर होतो शेवटी. आमचे रायटर अरविंद जगताप यांनी लिहिलं होतं हे छान गाणं. छान. नाही मला फारच सुंदर वाटलं, म्हणजे त्यांना मला असं जाणवलं की खरोखर प्रेमाने सांगितलंय हो मग आणि मी नुसतंच भटकत राहू नये, पण मी हे करत राहणार आहे नक्की, पण बॉलिवूडमध्ये मी असेन, सो डोंट वरी.